नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 28 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनीला चित्राचा फोन आलेला असतो आणि नंदिनी तिला म्हणत असते, अगं हो चित्रा, मी प्रयत्न करते, फंडिंग कुठे होईल व असं. तेव्हा चित्रा म्हणते, नंदिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, कारण फंडिंगची सोय झालेली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, कसं काय झाली, मी तर कोणाकडनं फंडिंग घेतलेली नाही आहे. तेव्हा नंदिनीची आई तिच्याजवळ येतात आणि तो व्हिडिओ दाखवतात. जीवाने एक रील शेअर केलेली असते आणि त्याच्यामध्ये तो त्याच्या फॉलोअर्सला सांगतो, हे बघा मित्रांनो, तुम्ही माझे 50,000 फॉलोअर्स आहात आणि माझी बायको काय काम करते हे तर तुम्हाला माहितीच आहे. ती आनंद निवास चालवते आणि तिला सध्या आता फंडिंगची गरज आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक 10 रुपये जरी या दिलेल्या अकाउंट नंबरवर टाकले तरी फंडिंगची सोय होऊ शकते. त्यामुळे मी विनंती करतो की तुम्ही नक्की आनंद निवासला हातभार लागेल यासाठी तुम्ही 10 रुपये पाठवा. तेव्हा सगळ्या फॉलोअर्सनी पैसे पाठवलेले असतात. असे पूर्ण 5 लाख रुपये जमा झालेले असतात. हेच चित्र सांगत असते. तेव्हा चित्राला नंदिनी म्हणते, मी नंतर तुला फोन करते आणि नंदिनीच्या आईशी बोलते. तेव्हा नंदिनीच्या आई म्हणतात, हे बघ नंदिनी, तुझ्या लक्षात येतं आहे का, जीवाने 19 दिवसात 50,000 लोकांचं मन जिंकलं आहे, पण दुर्दैवानं तुझं मन जिंकू शकला नाही. तो सगळा आटापिटा तुझ्यासाठी चालला आहे आणि तुला का दिसत नाही हे. तेव्हा नंदिनी हे सगळं ऐकून घेत असते. गार्डनमध्ये राहतो, तुझ्यासाठी काय नाही ते करतो आणि आता आनंद निवासचा प्रश्नसुद्धा त्याने सोडवला आहे. तेव्हा आता तरी विचार कर नंदिनी जीवाबद्दल आणि माफ करून दे. तर दुसरीकडे बघायला मिळतं की पार्थच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग चालू असते आणि त्याच वेळेला काव्या तिथे येते लंच बॉक्स घेऊन. ती लांबूनच खानाखुणा करत असते, पण पार्थचं काही लक्ष जात नाही. त्यानंतर ती स्वतःच मध्ये जाते आणि पार्थला म्हणते, अहो पार्थ, तुम्ही लंच बॉक्स तर विसरून आलात. तेव्हा रम्या लगेच काव्याला म्हणते, तुला एवढे पण मॅनर्स नाही का, महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि अशी मध्ये आली. तू तर IASचे एक्झाम देणार आहे आणि तुला एवढं बेसिक नॉलेज नाही आहे. तेव्हा तिथले एक क्लायंट काव्याला म्हणतात, मी खरंच IASचा अभ्यास करताय. तेव्हा काव्या म्हणते, हो सर, मी IASची तयारी करते, पण मी असं मध्ये यायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे डिस्टर्ब झालं त्याबद्दल मनापासून सॉरी. हां सर, ते काय झालं ना, देशमुख टिफिन विसरून आले होते आणि टिफिन देणं पण गरजेचं होतं ना, म्हणून मी द्यायला आली. त्यानंतर पार्थला टिफिन देते. तेव्हा पार्थ थँक्यू म्हणतो आणि काव्याला बसायला लावतो, पण काव्या काही बसत नाही, तिथून निघते. तेवढ्याच सगळ्यांचं मीटिंगबद्दल बोलणं चालू होऊन जातं. तेव्हा त्यातला एक क्लायंट म्हणतो, काय ना, आता तुम्ही टॉप 20 आर्किटेक्टपैकी आहात, ठीक आहे, तुम्ही प्लेग्राऊंड दिलं, मास्टर बेडरूम दिली, देवघर दिलं, साठी जागा दिली, बाहेर ग्राउंड दिलं आहे, टेरिस गार्डन दिलं, या सगळ्या फॅसिलिटीज तुम्ही दिल्या आहे. मला काहीतरी वेगळं हवं आहे. तेव्हा काव्या म्हणते, मी तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करू शकते. पार्थ देशमुखांच्या आयुष्याला आणि तुमच्या या प्रोजेक्टला मी पूर्ण करू शकते. तेव्हा लगेच रम्या उठते आणि काव्याला म्हणते, हा काय तुला भातुकलीचा खेळ वाटतोय, महत्त्वाची मीटिंग चालू इथे. तेव्हा लगे पार्थ रम्याला सिट डाऊन म्हणतो आणि तिला खाली बसायला लावतो. काव्याला म्हणतो, बोला काव्या, कसा पूर्ण कराल हा प्रोजेक्ट, बोला काव्या पार्थ देशमुख. हे ऐकून आपली काव्या तर एकदम हवेतच उडायला लागते. तिला खूप छान वाटतं की तिच्या नावापुढे फायनली पार्थने त्याचं नाव लावलं आहे म्हणून. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीचा सीन बघायला मिळतो. तर नंदिनी जीवासाठी मीठ टाकून पोहे घेऊन येते आणि ती त्याला म्हणते, सॉरी हां जीवा, सकाळी जे पोहे दिले त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मी विसरली होती, कारण थोडी टेन्शनमध्ये होती ना. असंही मला तुमच्याकडे यायचंच होतं तुम्हाला थँक्स म्हणण्यासाठी. तुमच्यामुळे आनंद निवासला फंडिंगची सोय झाली आहे. तेव्हा जीवा म्हणतो, अगं माझ्यामुळे कुठे, फॉलोअर्सनी पण आपली मदत केली आहे. त्यामुळे नंदिनीच्या मनात कुठेतरी जीवाबद्दल प्रेम दिसत असतं. पण खरंच ना प्रेक्षकांनो, ही नंदिनीनं खूप ताणते, एवढं पण नाही ताणलं पाहिजे. आपला जीवा किती करतो तिच्यासाठी, पण तिला का कळत नाही आहे. असो. त्यानंतर नंदिनी म्हणते, अजून एक काम होतं माझं तुमच्याकडे. तेव्हा जीवा म्हणतो, अगं लगेच मी तयार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो ऐकून तर घ्या, नेमकं काय काम आहे. तेव्हा नंदिनी सांगते, आपल्या आनंद निवासमध्ये चित्रा आहे ना, तर तिची अशी इच्छा आहे की तुम्ही तिचं कन्यादान केलं पाहिजे, म्हणजे आपण दोघांनी मिळून. तेव्हा तुम्ही कराल का. तेव्हा जीवा लगेच उड्या मारायला लागतो, अगं विचारते काय, मी तर एका पायावर तयार. नंदिनीच्या हातामध्ये पोह्याची प्लेट देतो आणि उड्या गुड्डूकडे जातो. गुड्डू तिथे लॉन्सवर पाणी मारत असतो, त्याच्याकडनं नळी घेतो आणि गुड्डूला म्हणत असतो, अरे गुड्डू, अरे गुड्डू,
तेव्हा दुसऱ्या बाजूनी नंदिनी जीवाला आवाज देत राहते, अहो जीवा सावकाश. तर आपला जीवा तर काय हवेत उडतच असतो. तर दुसरीकडे बघायला मिळतं की पार्थ काव्याला विचारत असतो, बोला काव्या, काय आयडिया आहे तुमच्या डोक्यामध्ये. तेव्हा काव्या म्हणते, तुम्ही बऱ्याच फॅसिलिटीज तर दिलेल्याच आहेत, पण मला असं वाटतं की घरात जी महिला असते, जी दिवसभर राबते, तिच्यासाठी पण एक रूम स्पेशल अशी स्पेसिफिक जागा दिली पाहिजे. तेव्हा लगेच रम्या म्हणते, एक मिनिट काव्या, वर्क फ्रॉम होमसाठी एक रूम आहेच ना. तिथे जर माणसं काम करू शकतात, मग ती महिला पण काम करू शकते तिथे. तेव्हा काव्या म्हणते, ती रूम तर त्या घरातल्या माणसासाठी असते आणि ती महिला त्या घरातली लक्ष्मी असते. तेव्हा तिच्यासाठी अशी एखादी रूम असते का की त्या घरामध्ये तिचे लहानपणापासूनचे फोटोज, तिच्या आठवणी असतात का तिथे. ती जेव्हा लग्न करून येते तेव्हा तिच्या सासूचं जे किचन असतं त्याच किचनमध्ये ती काम करते. ती येताना अन्नपूर्णा घेऊन येते, ते सुद्धा तिला सासूच्या देवाऱ्यातच ठेवावी लागते. ती जे बॅग भरून कपडे आणते ते सुद्धा नवऱ्याच्या कपड्यामध्ये ठेवावं लागतात. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर तिच्यासाठी जर एखादी छोटीशी रूम दिली तर काय वेगळं होणार आहे. हे ऐकल्यानंतर तिथे जे क्लायंट असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते आणि ती रम्याच्या लक्षात येते. तेव्हा रम्या अगदी रागाने तिच्याकडे बघत असते. तुम्हाला एक सांगू का, माहेरच्यांना वाटतं की तिचं सासर हे तिचं घर आहे आणि सासरच्यांना वाटतं तिचे माहेरचं घर हे तिचं घर आहे, पण असं काहीच नसतं. ती अगदी प्रामाणिकपणे मुलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, घरातल्यांसाठी राबत असते, पण तिच्यासाठी एक साधी रूमसुद्धा नसते घरात. तिची अशी हक्काची एक रूम असावी अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही जर हा प्रोजेक्ट जर साकारला तर तुमच्या प्रोजेक्टला 4 चांद लागतील अशी माझी खात्री आहे. तर रम्या खूप रागाने बघत असते. तेव्हा काव्या म्हणते, ती महिला रोज सप्तपदी चालते तेव्हा तिचे पाय पण थकतात हो. तेव्हा त्याच्यातनं तिला आराम मिळावा म्हणून अशी एक रूम पाहिजे तिला की तिथं ती निवांत पडू शकते, बागडू शकते, मनसोक्त तिला हवं ते करू शकते, मोकळा श्वास घेऊ शकेल, तिचा आनंद तिथे ती व्यक्त करू शकेल. जे काही टेन्शन ताणतणाव असेल तो बाहेर ठेवून त्या रूममध्ये ती तिचा स्वतःचा क्वालिटी टाईम ती स्पेंड करू शकेल. हे ऐकून पार्थ पण तिच्याकडे बघत असतो. ते काय आहे ना, आत्तापर्यंत आपण गेस्ट रूम बघितली आहे, मास्टर बेडरूम बघितली आहे, पण त्या घरातल्या महिलेसाठी एक छोटीशी रूम नाही बघितलेली आणि आत्तापर्यंत अशी रूम कोणीच बनवलेली पण नाही आणि बघितलेली पण नाही. तेव्हा या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अशी रूमसुद्धा बघायला मिळणार आहे आणि तो प्रोजेक्ट असणार आहे पार्थ देशमुखांचा. हे ऐकल्यानंतर पार्थ टाळ्या वाजवणार असतो, तितकेच स्वतःला अडवतो, पण त्यानंतर तिथे जे क्लायंट जमा झालेले असतात ते सगळे टाळ्या वाजवायला लागतात. त्यानंतर पार्थ पण स्वतःला अडवू शकत नाही, तो सुद्धा टाळ्या वाजवतो. तेव्हा तिथले क्लायंट म्हणतात, अरे वा 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 वा, किती छान प्रोजेक्ट आहे, खूप छान आयडिया दिली मिसेस काव्या तुम्ही, पण आता प्रोजेक्टला सिक्सर असं नाव नसणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही थोडा मला वेळ द्या, म्हणजे आपण नाव पण सुचू. तेव्हा काव्या म्हणते, मी एक नाव सुचू का. तेव्हा पार्थ म्हणतो, हो बोला ना. तेव्हा काव्या म्हणते, आता याआधी तुम्ही जो प्रोजेक्ट केला होता त्याच्यामध्ये 6 फॅसिलिटीज होत्या म्हणून तुम्ही सिक्सर नाव दिलं होतं. आता आपण जो प्रोजेक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये 7 फॅसिलिटीज असणार आहे, म्हणजे सप्तरंग. तर मला असं वाटतं या प्रोजेक्टला इंद्रधनुष्य असं नाव दिलं पाहिजे. जेव्हा 7 रंग एकत्र येतात तेव्हा आपण त्याला इंद्रधनुष्य म्हणतो. तेव्हा या प्रोजेक्टला इंद्रधनुष्य नाव आपण देऊ शकतो. तर पार्थ लगे काव्याकडे बघतो आणि म्हणतो, तर डन झालं, आपण आता या प्रोजेक्टला इंद्रधनुष्य हेच नाव देऊया. तेव्हा सगळे क्लायंट काव्याचं खूप भरभरून कौतुक करत असतात, कसल्या हुशार आहात तुम्ही, काय ब्रिलियंट आहात. तेव्हा लगे काव्या म्हणते, हो मग बायको कोणाची आहे. तेव्हा पार्थ लगे म्हणतो, आय ॲग्री. पार्थ म्हणतो, खरंच काव्या तुम्ही खूप ब्रिलियंट आहात, संवेदनशील आहात आणि तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ना ती खरंच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही जे इंद्रधनुष्य नाव दिलं आहे ना ते पण अगदी ब्रिलियंट आहे. तर दुसरी मालिनी काकू देवासमोर हात जोडून उभ्या असतात आणि त्या म्हणतात, आज मला जीवाची खूप आठवण येते, कसं असेल काय माहिती माझं बाळ, मी कधीच त्याला फोनसुद्धा केला नाही. त्यानंतर जीवा तिच्या मागे उभा असतो आणि तो म्हणतो, तथास्तु बालिके. तर त्या मागे वळून बघतात तेव्हा मागे जीवा दिसतो त्यांना. त्या जीवाला बघून खूप खुश होतात. तर जीवा त्यांना उचलून घेतो आणि त्या म्हणतात, अरे कार्ट्या मला खाली सोड, पाडशील मला. त्यानंतर तो खाली उतरवतो आणि दोघंही सोफ्यावर बसतात. तेव्हा मालिनी काकू त्याला म्हणतात, अरे कसा आहेस तू.
तेव्हा जीवा म्हणतो, मी अगदी व्यवस्थित आहे. तो जेव्हा बोलत असतो तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे तुझी भाषा ही वेगळी वाटते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं ही सगळी कमाल माझ्या सासरेबुवांची. त्यांनी माझ्यासाठी एक सिक्युरिटी गार्ड तिथे आणला आणि मी त्याच्याशीच मैत्री केली. अशीच आहे त्याची भाषा. तेव्हा लगे मालिनी काकू म्हणतात, अरे ठीक आहे, तू त्याच्याशी मैत्री केली पण त्याच्या भाषेबरोबर सुद्धा मैत्री केली. पण खरं सांगू का जीवा, तुला मी असं उघड्यावर आंघोळ करताना, असं रिक्षामध्ये अवघडून झोपताना बघते ना, मला खूप त्रास होतो रे. तर असं बोलताना मालिनी काकूंच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, आता हे डोळ्यामध्ये असं आणू नको बरं का तू. मी अगदी मजेत आहे. गुड्डू मस्त मला तांबडा पांढरा रस्सा आणून देतो, मी मस्त ताव मारतो. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे पण असा देशमुखांचा मुलगा असा उघड्यावर राहतो, बाहेर आंघोळ करतो, कसं वाटतं ते? मला नाही आवडत हे, खूप त्रास होतो आहे मला. तेव्हा लगेच जीवा मालिनी काकूंचे डोळे पुसतो आणि म्हणतो, अजिबात रडायचं नाही हां आई. आता मी जे कार्य हाती घेतलं आहे ते तर पूर्ण करून मगच येईल ना मी. आणि तुला बघायचं ना तुझी सून घरी आलेली. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे हो रे, ते तर ठीक आहे, पण मग तुझ्या चेहऱ्याला काय झाले, हे लाल डाग कसले पडले? तेव्हा जीवा म्हणतो, काही नाही गं, ते लॉनवर झोपतो ना म्हणून मग काही किडे वगैरे चावले असतील. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, नाही ते किड्यांचं चावलेलं नाही आहे, तू खरं सांग हां काय झालं आहे नेमकं, नाहीतर मी नंदिनीला फोन करेल. तर जीवाला असं वाटतं की नंदिनीला फोन केल्यानंतर सगळं समोर येईल, तर तो थोडा घाबरलेला असतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ कॉफी पित असतो आणि तिथे काव्या पण बसलेली असते आणि ती पार्थला म्हणते, माझी IASची एक्झाम आहे आणि त्याचं सेंटर पण आलं आहे, पण थोडं अंतरावर आहे, तर तुम्ही मला सोडवायला याल ना, कारण मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. आपल्यामधले जे मतभेद आहेत ते दूर करायचे. मला माझं मन मोकळं करायचं आहे, मला माझं मन हलकं करायचं आहे. याल ना देशमुख तुम्ही मला सोडवायला? तर पार्थ विचार करत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा चित्राच्या लग्नासाठी तयार झालेले असतात आणि चित्रा पण छान दिसत असते नवरीच्या गेटअपमध्ये. तेव्हा चित्रा म्हणते की आमचं पण नातं तुमच्या दोघांसारखंच छान फुलणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आपल्या या लग्नाच्या नात्यामध्ये 2 जोडीदार असतात, एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे गैरसमज. जीवाचं हे बोलणं बघून नंदिनी त्याच्याकडे बघतच असते आणि सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं जीवाने. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.